आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. आजच्या बातमीची सुरुवात करताना सर्वप्रथम बातमी असेल तर ती पेट्रोल पंपावरच्या रांगांची. चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र पेट्रोल पंपासमोर दिसत असलेल्या रांगा हा प्रशासनाची काळजी वाढवणारा विषय ठरला आहे. एकीकडे प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे आणि जनतेला आवाहन सुद्धा करत आहे की पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही, परंतु वाहन चालकांमध्ये मात्र संशयाची सुई निर्माण झाल्याने पेट्रोल पंपावरच्या रांगात प्रचंड वाढ दिसत आहे. आखाती देशाच्या युद्धाची झळ भारतालाही बसताना दिसून येत असून परिणामी सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे. गृहिणी सिलेंडर मिळत नसल्याने त्रस्त, मजूरदार नोकरदार वर्ग पेट्रोल मिळत नसल्याने त्रस्त आणि याचा फटका दैनंदिन जीवनावर बसला असून हे संकट नेमके किती काळ राहील याचाही भरोसा राहिला नाही. यामुळे येणारा काळ हा पुन्हा सर्वसामान्य जनतेकरिता कठीणच असेल असे सध्याच्या परिस्थितीतून जाणवत आहे. राज्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण किंवा बेपत्ता होत असल्याची बाब विधिमंडळात आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. ब्रह्मपुरी शहरातून 6 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. त्यापैकी फक्त 2घींना शोधण्यात पोलिसांना यश आले. मात्र 4 मुली अजूनही बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. त्यामुळे सरकार नेमकं करते काय असाही प्रश्न त्यांनी सभागृहात मांडला. गडचिरोली जिल्ह्यात नक्षली चळवळींना एकापाठोपाठ एक हादरे बसत असतानाच पश्चिम बस्तरच्या दंडकारण्यात गेल्या 3 दशकापासून नक्षली चळवळीचा सरगणा समजलं जाणाऱ्या कुख्यात नक्षल नेता सुन्नम पापाराव याने त्याच्या 17 सशक्त साथीदारांसह शरणागती पत्करली. एकापाठोपाठ एक नक्षलीचे आत्मसमर्पण हा नक्षली चळवळीकरिता चिंतेचा विषय ठरला असून आता ही चळवळ किती लवकर संपुष्टात येते याकडेच वाट बघावी लागणार आहे. मागील पावसाळ्यात चंद्रपूर शहरातील झरपट नदीवरील पूल वाहून गेल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्याचबरोबर महाकाली यात्रेकरिता येणाऱ्या यात्रेकरूंकरिता हा पूल अतिशय महत्त्वाचा होता आणि याकरिता नगरसेवक नंदू नागरकर, वसंत देशमुख यांच्यासहित अन्य लोकांनी याकरिता आंदोलनही केले होते. त्यांच्या आंदोलनाला यश आले असून या पुलाकरिता 6 कोटींचा निधी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मंजूर केला. दारूचे व्यसन किती वाईट असते आणि त्याचा कुटुंबावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊन भामरागड तालुक्यातील अतिशय दुर्गम समजलेल्या गावात जिथे केवळ 1700 लोकांची वस्ती आहे अशा ब्राह्मणपल्ली गावात एक महत्त्वाचा निर्णय झाला. कोणीही मद्यप्राशन करून पत्नीला मारझोड केल्यास त्याला 1000 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे आणि ही दंडाची रक्कम गावाच्या विकासाकरिता वापरली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांवर अजिबात लक्ष नाही अशी टीका करून पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला वाऱ्यावर सोडण्याची भावना व्यक्त करण्यात आली. याकरिता गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदिरात 108 वेळा हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यात चाललेली प्रचंड जड वाहतूक आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनेक दुर्घटना घडत आहे आणि नागरिकांचे निष्पाप बळी जात असल्याचा आरोपही यावेळेस करण्यात आला. राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा आणि ई-बाईक्सना आता परिवहन विभागाकडून रीतसर परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रदूषणमुक्त वाहनांना प्रोत्साहन देण्याकरिता आजपर्यंत ई-रिक्षांना परमिटमधून सूट देण्यात आली होती. मात्र वाढती संख्या आणि स्पर्धा लक्षात घेता आता नियमावलीत बदल करण्यात आला आहे. ई-रिक्षा आणि ई-बाईक्स यांना आता परमिट घ्यावा लागणार आहे, परंतु हा नियम वैयक्तिक वापरणाऱ्या ई-बाईक्सला लागू नाही. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे जमा केल्यानंतर त्याचे व्याज आणि पतसंस्थेत पैसे जमा केल्यानंतर त्याचे व्याज याच्यात तफावत असून पतसंस्थेत जमा केलेल्या रकमेवर जास्तीचे व्याज मिळत असल्याने नागरिकांचा कल पतसंस्थेकडे जास्त दिसतो. परंतु नागरिकांनी जमा केलेली रक्कम सुरक्षित राहावी याकरिता आता पतसंस्थेंना विमा कवच देण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यामुळे नागरिकांचा पैसा हा पतसंस्थेत सुरक्षित मानला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या सीमावर्ती भागात असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून छत्तीसगड आणि तेलंगणा येथे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असून केवळ 3 वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या या रस्त्याला भेगा पडणे आणि खचणे ही नित्याचीच बाब झाली आहे. याकरिता सिरोंचा येथील सामाजिक संघटनांनी निषेध नोंदवला होता आणि आंदोलनही केले होते. अखेरीस राज्य शासनाला प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनी याचे कंत्राट रद्द करावे लागले.